या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 15 डिसेंबरला नागपूरमध्ये पार पडला। या मंत्रिमंडळात नव्या अशा 39 चेहऱ्यांना स्थान देण्यात आलं आहे। लवकरच खातेवाटप होईल असं देखील सांगण्यात आलं आहे। मागच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या दीपक केसरकर, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट झाला आहे। भाजपमध्येही सुधीर मुनगंटीवार यांना स्थान देण्यात आलेलं नाही। यानंतर अनेकांची नाराजी समोर येत आहे। दरम्यान एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रिपद न मिळाल्यानंतर फेसबुकचा डीपीच बदलला आहे आणि त्यांचा डीपी सध्या चर्चेत येत आहे। शिवसेना पक्षातील पहिल्या फळीतील नेते असलेले आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे। मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिवसेना शिंदे गटाच्या 11 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली। मात्र शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेते व शिंदे सरकारमधील 3 माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आले। त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद देण्यात आलेले नाही। त्यामुळे तानाजी सावंत नाराज असून त्यांनी माध्यमांशी बोलण्याचंही टाळलं आहे। तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुकचा प्रोफाईल फोटो बदलल्याने चर्चेला उधाण आले आहे। विशेष म्हणजे तानाजी सावंत यांनी आपल्या प्रोफाईलमधील शिवसेना हे नाव काढलं आहे। या नव्या प्रोफाईल फोटोमध्ये शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसून येत आहे। तसेच शिवसेना चिन्ह असलेल्या फोटोच्या जागी शिवसैनिक उल्लेख असलेला बाळासाहेबांचा फोटो असल्याचं पाहण्यास मिळत आहे। तानाजी सावंत हे नाराज असून त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। मात्र ते नाराज असल्याचं एकंदरीत बोललं जात आहे।